त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सुरेंद्र गावण यांचा आदरपूर्वक सन्मान, त्याचबरोबर रुपेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेनेचं युवा नेतृत्व, बंधन धाग्याचं कालीज वाघाचं शिवबंधनातील रुपेशजी पाटील, खरं तर मनोहर शेठ भोईर यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय रुपेश पाटील, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत, त्यांच्या आखाड्यात, त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन शिवबंधन मनगटावरती बांधलं. तदनंतर समालोचक शनिकुमार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन सन्माननीय रुपेशजी पाटील यांना की शनिकुमारांचा आदरपूर्वक सन्मान आपण मंचावरती करायचा आहे. तदनंतर तालमणी म्हणून मृदुंगावरती साक्षात पखवाज मृदुंग हा विठ्ठल विठ्ठल म्हणून लागतोय अशा पहिला चौकार आपल्या बॅटमधील मुलेखनच्या टीम मधून, ज्याचं नाव आहे जी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. अभंग वाणीतील पखवाज आणि मृदुंग साक्षात विठ्ठल विठ्ठल बोलू लागतो जेव्हा जयदास ठाकूर यांचे हात पखवाजावरती थिरकले जात आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर हितेश म्हात्रे, उरण समालोचक असोसिएशनचे पदाधिकारी तथा IMC या कंपनीचे कर्मचारी एम्प्लॉई आदरणीय हितेश म्हात्रे, मी विनंती करेन आमच्या आयोजकांना रुपेशजी पाटील यांना की हितेश म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर आता सध्या तुम्हाला धावपट्टी जी खेळण्यास प्राप्त झालेली आहे ना, त्या धावपट्टीवरचा खेळ आपल्याला जरी पाहायला मिळतोय तरी त्या धावपट्टीपासून समालोचक, स्कोरर, अंपायर अमांतर चेंडू आहे, नो चेंडू आहे वैष्णवचा. तदनंतर पराग गावंड या सर्व शृंखलेचं प्रतियोगितेचं व्यवस्थापन ज्यांनी केलं, मॅनेजमेंट ज्यांनी केलं, ते पराग गावण यांचा आदरपूर्वक सन्मान. मयूर पाटील यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते परागजी गावण यांचा आदरपूर्वक सन्मान. 3 दिवसांमध्ये तुम्हाला सर्व समालोचक, 3 दिवसांमध्ये तुम्हाला ऑफिशियल्स, पंच आणि 3 दिवसांमध्ये स्कोरर, आमच्या पाठीचा कणा, बॅकबोन संदीप पाटील, आणि तो विशेष आहे. आणि याच दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे परागजी गावण यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. आता मी साहिल गावण, गोवठणे टीमचा सलामीचा फलंदाज साहिल गावण, अनेक सामने ज्यांनी वैशिष्ट्यपूर्ण जिंकून दिले, एका वेगळ्या वैशिष्ट्याने जिंकून दिले. खरं तर साहिल नाईट टुर्नामेंटमध्ये बॅड लक होतं बोरखार टीमसोबत लढत देताना, आणि त्याच्यानंतर गोवठणे टीमचा साहिल. तदनंतर या कार्यक्रमाप्रसंगी आता विशेष सन्मान आहे. खरं तर शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सचिव तथा साक्षी फोटोग्राफीचे प्रोप्रायटर, तदनंतर साक्षी फिशमार्टचे सुद्धा प्रोप्रायटर, या कार्यक्रमाचे सन्माननीय आमचे शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सबनी सन्माननीय सुनीलजी वर्तक. मी मयूर पाटील आणि रुपेश पाटील दोघांनाही विनंती करेन का विशेष सन्मान या मंचावरती त्यांचा या मंचावरती करावा. सन्माननीय सुनीलजी वर्तक. तदनंतर आत्ताच ज्यांची उपस्थिती झाली, थँक्यू साऊंड ऑपरेटर विश्वनाथ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मयूर पाटील आपल्याला विनंती करेन की विश्वनाथ पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान, मयूर पाटील, विश्वनाथ पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. तदनंतर सुभाषजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण या. कट्टर शिवसैनिक आणि निश्चित निष्ठा काय आणि तीही शिवसेनेची, ही ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला समजेल. विश्वनाथजी वेलकम, स्वागत आहे आपलं. तदनंतर आणि निश्चित अशा प्रकारच्या निष्ठेनं वागणारा हा शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहे. चैतन्यानं सळसळणारी जी मशाल होती, ज्याच्या आवाजाचा आणि वक्तृत्वाचा दबदबा दिल्लीला होता, त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीतील
कट्टर शिवसैनिक सुभाषजी म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान रुपेश पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. वैष्णव ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती आहे. आतापर्यंत 3 चेंडू झालेत. 4 चेंडू वैष्णवचे झालेले आहेत. 8 धावा 1 चौकाराच्या साह्यानं. ओम साई आणि गोवा गोवटणे संघाचा सपोर्टर अक्षय म्हात्रे या ठिकाणी आहे. मी मयूर पाटील आपल्याला विनंती करेन अक्षय म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान गोवा गोवटणे आणि ओम साई संघाचा समर्थक. तदनंतर सुभाषजी यांचा आदरपूर्वक सन्मान, त्यांना एक सन्मान चिन्ह दिला जातोय. तदनंतर परेश या ठिकाणी उपस्थित आहे. अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडर गोवटणेचा आणि श्रींचा श्रीसेवक असावा तो कपाळावरती स्मरण आहे. आणि या कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी धन्यवाद. तदनंतर कानिपनाथ पाटील निश्चित यांचा आदरपूर्वक सन्मान काही क्षणानंतर होईल. जाऊया, मॅच फार महत्त्वाची आहे आणि पहिल्या मॅचमधील पहिल्या सत्राला सुरुवात करताना मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय. आवाज असणार आहे उरण समालोचक असोसिएशन मधील एक बुलंद आवाज जयदास ठाकूर, मॅन फॉर्म वेशवी. हॅलो. ज्यांच्या आवाजातून हा कार्यक्रम सोहळा खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळा संपन्न झाला ते सर्वांचे लाडके मोठीच्या गावातून प्रवास केला आणि महाराष्ट्रभर नाव आज गाजतोय असे आदरणीय नितेशजी पंडित सरांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल या आयोजकांच्या वतीनं अतिशय सुंदर शब्दातून. आणि ज्यांच्याकडनं आम्हीही शिकतोय, बरेच शब्दशैली शिकण्याचा प्रयत्नही करतो, अगदी असेच आदरणीय व्यक्तिमत्व नितेशजी पंडित सरांचा सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जातोय. अर्थात ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटणे क्रिकेट चषकाच्या वतीनं आजच्या उद्घाटन सोहळ्याप्रित्यर्थ शब्दांची सुमने वाहिली गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं, बालासाहेबांना देखील वंदन केलं, गणरायाला वंदन केलं. त्यांच्या सुमधुर वाणीतून आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. असे आदरणीय नितेशजी पंडित सरांचा सन्मान, रायगड भूषण, अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या मंचावरती पाहायला मिळाले. समवेत हितेशजी म्हात्रे सर आणि अशा कलाकारांचा समावेश या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु कार्यक्रमाची सुरुवात गणरायाच्या नामस्मरणानं केली. परंतु दरवर्षी आल्याप्रमाणे ज्या पथकावरती आपण पाहिलं, स्वर्गीय ईश्वर काळूराम पाटील बाबांच्या स्मृतीला अभिवादन करतोय. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अगदी अशाच पद्धतीनं स्वर्गीय ईश्वर काळूराम पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन ओम साई ग्रुपच्या वतीनं देखील वाहिली जाते. आदरांजली. मॅचला सुरुवात होतोय. अतिशय सुंदर वातावरण आणि त्या वातावरणातील पहिला सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांच्या भेटीला. 24 लाईव्हच्या माध्यमामधून इव्हेंट सजलाय आणि तदनंतर या सर्व कार्यक्रमाप्रसंगी रुपेशजी पाटील, सर्व संयोजक आयोजकांचे आभार. मिलवुनी मराठा दुर्जनांचा करीतो नाश, ऐसा जाण तारा आजा, प्रथम नमन त्याशी माझा. जय भवानी जय शिवाजी या अनुषंगाने बोलायला सुरुवात करतो. आदरणीय योगीराजजी पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अतिथी कक्षामध्ये पाहू शकाल भरलेलं हे व्यासपीठ. एखादी बाग भरलेली असली ना की त्या बागेला शोभा येतो. अगदी अशाच पद्धतीनं वो बाग ही क्या जिस बाग में माली ना हो, और वो घर ही का जिस घर में साली ना हो, और वो महफिल ही क्या जिस महफिल में ताली ना हो. एकदा विनंती करेन आयोजकांसाठी जोरदार टाळ्या असतील मंडळी. या व्यासपीठावरती भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतोय. साऊंड सिस्टीम अतिशय क्लॅरिटी क्वालिटी. नितेश पंडित सरांनी गेल्या 2022ला मला दिगोड्या ते दादरपाडा या दरम्यान एक संकल्पता दिली होती की व्यावसायिक कसा असावा. डोक्यावरती बर्फाची लादी, तोंडामध्ये खडी साखर आणि पायाला चाके. अगदी अशाच पद्धतीनं ईश्वर मंडप डेकोरेटर्स, ब्रँड इज ब्रँड. जाऊया मैदानाकडे. पहिलं षटक पूर्वार्धाला चालू असताना आपण पाहिलं गोलंदाज वैष्णव अतिशय वेगवान गोलंदाज पाहायला मिळाला. नावाप्रमाणे त्याची वेगगती तितकी सुंदर आहे. पहिला षटक गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअरबोर्डवरती धावसंख्या आली 1/11 वरती. परंतु दुसरं षटक हाताळणीसाठी रोहन आलंय गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवरती एकेरीनं. अशा पद्धतीनं इक्वल टू बॅलन्स केलं तर आतापर्यंत 2 षटकाच्या 3 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोअरबोर्डवरती धावसंख्या आली आहे 14 वरती. 14 फेब्रुवारीचं विश्लेषण सरांनी मगाशी केलं. अतिशय सुंदर. लोक व्हॅलेंटाईन डे करतात, परंतु संपूर्ण भारतावरती काला दिवस म्हणून खऱ्या अर्थानं आला होता. तो दिवस कोण विसरणार. गेले या सर्व या
आपल्या परिवारातील आपल्या घटकातील जवानांना वीरमरण आलं आणि अशा जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, अशा पद्धतीनं त्यांना वाहिली आदरांजली. ओम साई ग्रुपच्या वतीनं गोवा गोवटणे क्रिकेट चषक आणि मानाची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे, हृदयावरती अधिराज्य करणारी स्पर्धा आहे. ही मोठी स्पर्धा पाहायला मिळतो. 1,50,000 त्याचबरोबर 30,000 असे 25,000 4 क्रमांक आणि भव्य दिव्य ट्रॉफ्या पाहायला मिळाली. गोलंदाज रोहन कोलबा टप्प्याचा चेंडू आखोटीने मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कव्हर केला जातोय. उचलेपर्यंत फक्त आणि फक्त मिळतोय एकच धाव. काळामध्ये गरज आहे, कळी काळामध्ये गरज आहे. समाधान हा महत्वाची पाया घटक आहे. ठेविले तेसे राहावे आडंते, चित्ते असावे समाधान. तो समाधान या ठिकाणी पत्करला गेलाय. 3 क्रमांक अतिशय सुंदर, पहिला क्रमांक, द्वितीय, तृतीय अशा मानकरी स्पर्धा पाहायला मिळतोय. सुंदर अशा ट्रॉफी अवेलेबल केल्यात. सुंदर फटका, पुन्हा एकदा सेम कॉपी पेस्टचा फटका, एकच धाव्यासाठी संकल्पना पाहायला मिळाली. मिस फील्ड या ठिकाणी पाहतोय, मिस फील्ड झाली आणि तसाच फायदा दोन्ही फलंदाजांनी बरोबर उचलला गेलाय. 2 धावेना का होईना संघ पुढे जाताना दिसतोय. धावसंख्या वधरली, पददलित त्यांचा वापरही पाहायला मिळाला. 2 धावेनं संघ येतोय 17 वरती. 2 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत आपण पाहू शकाल. जीवित आणि सहकारी फलंदाज यज्ञेश. स्ट्रोक बाय स्ट्रोक येईल का एखादा हवेचा फटका या वेळेला. उर्पित चेंडू अक्रॉस करण्याचा प्रयत्नही झाला होता. तिसराही फटका तसाच. एका धावेसाठी संकल्प पाहायला मिळाला. एकच धावेवरती थांबावं लागतं. स्ट्राईक रोटेट झाली आहे, स्ट्राईक आली आहे. ज्या फलंदाजाची वाट आपण बघत होतो तो फलंदाज या वेळेला काय करेल. 2 षटकांचा खेळ संपलाय, अर्थात 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवरती आली आहे 2/18. संदीप पाटील आवरे गुणलेखन, कारण त्याच गुणलेखनीच्या बलबुत्यावरती माझा समालोचक समालोचन करत असतो आणि त्या समालोचकांना पुढची धाव, पुढची रणनीती, पुढची विश्लेषण सांगण्याचं काम त्यांचं असतं. अशा आवरे गावातील संदीपजी धन्यवाद. परागजी गावण आपण संधी नेहमीच देता त्याबद्दल आपलेही खूप खूप धन्यवाद. साथी समालोचक हितेशजी म्हात्रे, खूप सुंदर आयोजन, ग्रामस्थांचं प्रेम पाहायला मिळतोय आणि प्रत्येक कार्यक्रमात ग्रामस्थ हा महत्त्वाचा सहभाग घटक आहे. आणि गोवा गोवटणे ग्रामस्थ म्हटलं की पंडित सर नेहमीच म्हणतात की पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका. अगदी अशाच पद्धतीनं वारकरी संप्रदाय, सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रामध्ये गोवटणे संघाचा आणि गोवटणे ग्रामस्थांचा देखील पाहायला मिळतो. आई भवानीची कृपा आहे गावावरती आणि त्याच भवानी मातेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली होती. वैयक्तिक पहिलं, वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक वैष्णव, जीवित म्हात्रे आणि यज्ञेश. या तिसऱ्या षटकामध्ये हवाई हल्ले येतील का. तिसऱ्या षटकातील या वेळेला पहिला चेंडू स्ट्रिप करण्याचा प्रयत्न, जागच्या जागेवरती चेंडू, जोरदार अपील ही करण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज थोडंसं बिटपलं आणि जागेवरती चेंडू थांबल्यानंतर तिसऱ्या षटकातील एकच चेंडू संपला. धावसंख्या जशीच्या तशी थांबली आतापर्यंत संदीपजी 18 वरती. खूप सुनियोजन व्यवस्था पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व अतिथींचं शब्दशः सुमनाने आयोजकांच्या वतीनं गोवा गोवटणे क्रिकेट संघाच्या वतीनं सस्नेह स्वागत या ठिकाणी केले जात आहे. तिसरा षटक हाताळणीसाठी गोलंदाज वैष्णव. जीवित म्हात्रे स्ट्राईक वरती आहे. एक मोठा फलंदाज आहे, अपेक्षा असतील संघाला. बॅट फिरली आहे परंतु बॅटच्या स्ट्रोक मध्ये, राडार मध्ये चेंडू येत नाहीये. कारण पिच वरती प्रारंभिक गावण मेहनत तुम्ही घेतली आहे. दमट वातावरण पिच वरती पाहायला मिळते की काय. एखादा टणकदार फटका, मला वाटतं नेव्हियाचे चेंडू वापरले असतील या मॅच मध्ये, कारण आता नेव्हिया सिक्सरचे वापरले आहेत. बरोबर, कधी कधी चेंडू नेव्हिया हडली आणि आज सिक्सरचे चेंडू पाहायला मिळतात या टीम मध्ये खेळताना. कधी कधी कनेक्शन बॅट मध्ये होताना चेंडूची परिपक्वता कशा पद्धतीने असेल येताना समजेल या गोलंदाजाची. फुलटॉट डिलिव्हरी आडव्या पट्ट्यानं या वेळेला अप्रतिम क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. जबरदस्त दर्जेदार घेतलेला झेल बॅक टू द पॅव्हलियन. जीवित म्हात्रे. विजय मास्टर धन्यवाद. ईश्वर मंडप डेकोरेटर्स, अतिशय सुंदर पहिली धून आपण मयूर दादाच्या नावाची, कारण आयोजक संयोजक मयूर म्हटलं की खऱ्या अर्थानं मनाची बांधिलकी, मनाचा माणूस आणि मन मिलावी व्यक्तिमत्व. यू म्हटलं की खऱ्या अर्थानं युवा कार्यकर्ता आणि अशाच पद्धतीनं मयूर भाईच्या नावाचा डंका आज या सर्वत्र गाजतोय. कारण आपल्या
दर्जेदार आयोजनानं उद्घाटन सोहळा संपन्न झाला. हे महत्त्वाचा कार्यक्रम जो संपन्न झाला आणि अशा पद्धतीनं आजची धून तुम्ही वाजविली. तिसरं षटक सफलता मिळाली आहे वैष्णवला. एक मोठं फलंदाज बाद केलाय ज्याचं नाव आहे जीवित म्हात्रेला परतावं लागलं. माघारी आपल्या संघासाठी वैयक्तिक 10 धावांची साजेशी फलंदाजी केली आहे. तिसऱ्या चेंडूवरती घेतल्या वैष्णवनं गोलंदाजी अतिशय सुंदर पाहायला मिळाली आहे. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये जाताना रोहन म्हात्रे स्पंज करण्याचा प्रयत्न होता. या वेळेला पाहतोय आपण स्टेट डिलिव्हरचा फटका आणि फसवा. या वेळेला पाहतोय झेल घेतलाय, परतावं लागलं, काहीही न करता फलंदाज लगावट. डीजे म्हणून खऱ्या अर्थानं सर्व संयोजक साई माझी माता, साई माझा पिता, बहीण बंधू चुळता, साई माझा, अशा साईबाबांच्या नावानं आज या खऱ्या अर्थानं कार्यक्रमाप्रसंगी सुरुवात करताना, कारण का करू नये, नामस्मरण कालाची गरज आहे. साईबाबांचं नाव साऱ्या जगात घुमतंय, साईबाबांचं नाव साऱ्या जगात घुमतंय. परवा जन्माला आलेलं मुलगं सुद्धा ओम साईराम म्हणते, ओम साईराम म्हणते. उजव्या बाजूला आपल्या गावातील खऱ्या अर्थानं दुकानं देखील लागली आहेत, त्यांचा देखील आपण आस्वाद घ्या. त्यांच्या देखील शॉप्सला त्याने सहकार्य करा. सर्वांनी मस्तपैकी येऊन एन्जॉय करा. आजचा हा सामना पाहायला मिळतो. 3 दिवसाचा हा रणसंग्राम पाहायला मिळेल 16, 17 आणि 18 ओमसाई ग्रुपच्या वतीनं. फाईन लेग क्षेत्र अर्थात लेग एस्ट्या सोडून जाणारा पंच प्रशांतजी माळी यांच्या वतीनं आलाय. हा खऱ्या अर्थानं अवांतर घोषणा झाली आहे. अतिशय सुंदर अशी पंचांच्या भूमिकेमधून पाहू शकाल कित्येक वर्ष डे नाईट कंटिन्युटी आणि त्याचबरोबर जपला तो स्वभाव आणि स्वभावाची माणुसकी जपली. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, प्रेम करावे सर्वांवरती आणि प्रेमाने जपावी नाती. अगदी अशाच पद्धतीनं प्रशांतजी माळी वैष्णव गोलंदाजाचा यावेळेचा हा चेंडू. यज्ञेश यावेळेला उचली आली, चेंडूला हट करण्याचा प्रयत्नही झाला होता. पहा हा म्हणतात 3 षटकांचा कालावधी संपलाय, 18 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोर बोर्डवरती धावसंख्या आली आतापर्यंत संदीप पाटील मला कळवितात 4 बाद 20 वरती. तत्पूर्वी ऐकूया सुंदरशी डीजे मधून धून. म्हात्रे गणेश म्हात्रे सपोर्ट करताना हो मोलाचा, सपोर्ट करताना हो मोलाचा. ए सहकार्य भारी केतन म्हात्रे, अक्षय म्हात्रे, मनोज पाटील साऱ्या पोरांचा सहकार्य आज साऱ्या खेळाडू खेळतील हो जिद्दीने, पावसाळ्यात षटकारांचा खेळाडू खेळतील. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच विशेष सहकार्य ईश्वर मंडळ डेकोरेटर्स खारेगाव ठाणे, हरेश पाटील, प्रथमेश पाटील, मनोज पाटील, दुर्गेश पाटील आणि व्यवस्थापक जर बघितले ओम साई ग्रुप गोवटणे, गोवा गोवटणे, मिठागर कमिटी गोवटणे, प्रशांत स्पोर्ट्स, स्टार बॉईज क्रिकेट क्लब, श्री गणेश क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थ मंडळ गोवटणे यांच्या वतीनं देखील सहकार्य मिळाले. गोलंदाज गौतम गायकवाड, 4थं षटक, फुलटॉस डिलिव्हरी. हवेची साथ येईल का, परंतु नाही आहे. स्ट्रोक कमी पडला, टायमिंग कमी पडला. इथे पाहतोय आपण दुसरी धाव ही चपलाईनं भीमर चेंडूचा इशारा पंचांचा आलाय. सुदेशजी म्हात्रे खोपटे यांच्या वतीनं आलेला हा भीमर चेंडू अर्थात फ्री हिटचा इशारा आलाय. एक म्हणतात ना की अशा वेळेला एक संधी मिळाली आहे. 23 धावा आतापर्यंत आल्यात. बॅट्समॅन जर बघितला आपण जर अक्षय भीमर चेंडूचा फायदा उचलेल की काय असंही वाटलं होतं. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, एकच धाव, कार्पेटचा हा फटका, लेग बाईटचा इशारा पंचांचा या ठिकाणी येतोय. एकच धाव मिळते. एका धावीनं संघ हलकाच पुढे जाताना दिसतोय या मंचावरती. 24 धावा. 24 एप्रिल गॉड ऑफ क्रिकेट सचिनजी तेंडुलकर यांचा जन्म झाला आणि वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये बॅट घेतली आणि खऱ्या अर्थानं आपलं नाव संपूर्ण भारतभर नाही तर जगभर कोरलं. वयाच्या 16 वर्षी हातामध्ये तलवार घेतली आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावं खऱ्या अर्थानं हे ध्येय मनामध्ये घेतलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी जगाची आई ज्ञानेश्वरी सांगणारा ग्रंथ माझ्या माऊलींनी लिहिला. त्या खऱ्या अर्थानं तिघांनाही मी वंदन करतोय. गौतम पुनश्च एकदा तयारीवरती. ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटणे क्रिकेट चषकाचे हे दर्जेदार आयोजन, नियोजन, सुव्यवस्था पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटॅक, दुधारी तलवार मारायचा प्रयत्न केला होता, अनसक्सेस फटका या ठिकाणी पाहायला मिळाला.
परंतु अक्षिस लेग बाईटचा इशारा पंचांचा आलाय. एकच धाव मिळते. स्ट्राईक थोडी रोटेट झाली आहे. स्ट्राईक आली आहे. अक्षय आणि सहकारी फलंदाज यज्ञेश बऱ्याच उशिरा तग धरून बसलाय. एखादा बॅट स्ट्रोक मध्ये करेल का बॉलवरती. आता हवाई हड्डे चलवायला लागतील तुम्हाला. नाही चलेगा एक्का दुक्का लगाना पडेगा. चौका या छक्का स्क्वेअर अटेंड केलाय. फाईन लेग क्षेत्र सुंदर क्षेत्ररक्षण होईपर्यंत उचलेपर्यंत चेंडू फेकेपर्यंत मिळत आहेत 2 धावा. रणनीती वापरली. खूप चांगली रनिंग द बेटवीन पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला समन्वय पाहणा. 2 धावेने संघ हलकाच पुढे जाताना दिसतोय. 27 वरती आलाय. श्री देवराम भास्कर पाटील नागवा समोर दिसतोय आपल्या उजव्या बाजूला. मस्त असं शामियाना उभारलाय. मणिभूषण मणिलालजी म्हात्रे यांच्या नावानं देखील या वेळेला स्केअर आला वारा गेला वारा उडून गेला पंखा दिला ना दन 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 दणका. धन्यवाद. आफ्टर द लॉंग टाइम बसलेला हा षटकार एक तयारीपूर्वक मारलेला फटका. मला वाटतं फलंदाज अक्षयनं ऐन वेळेला अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीनं नावा संघाच्या वतीनं खेळताना धावसंख्या कमी असताना संदीपजी आता धावसंख्या 33 वरती आली. एक आवाक्यामध्ये धावसंख्या आली. स्कोर उभा करायचा आहे असं 5 षटकांमध्ये. समोरच्याला टप करायचं आहे. समोरची टीम देखील बलाढ्य आहे आणि त्या संघाजवळ खेळताना आपण पाहू शकाल सुंदर असं खेळ पाहायला मिळतोय. या दोन्ही टीम्समधून 24 लाईव्हच्या माध्यमातून क्लॅरिटी क्वालिटी प्रस्थापित केली जातोय. लाईव्ह बघणाऱ्यांना विनंती आहे लाईक करा सबस्क्राईब करा. कारण 24 लाईव्ह आता खऱ्या अर्थानं खूप मोठा लाईव्ह आहे इव्हेंट आहे. अक्रॉस करण्याचा प्रयत्न पंचांकडनं अपेक्षा केली आणि अपेक्षा यशस्वी केली आहे. हा बरोबर निर्णय दिलाय अचूकतेनं. 1 धाव मिळते अवांतरची. 1 धावेने संघ 34 वरती आलाय. अट्रॅक्टिव्हपणा पाहायला मिळतोय. परागजी गावण सुंदर मैदानाला तुम्ही अट्रॅक्ट केलं. खूप सुंदर असा मैदानाला सजविलत. हा कार्पेटचा फटका गवताला झिंझिने आणणारा फटका. देवराम भास्कर पाटील मध्ये जातोय. उचलेपर्यंत फक्त आणि फक्त या ठिकाणी धावा घेतल्यात त्या म्हणजे 2च. गोवा गोवटणे क्रिकेट संघाच्या वतीनं ओम साई ग्रुप पुरस्कृत आलेले आहे सर्व मान्यवरांच्या पाहुणे मंडळीचं शब्दशः सुमनाने या ठिकाणी केलं जातोय स्वागत. अखेरचा चेंडू गोलंदाज गौतम गायकवाड. सुंदर चेंडू अप्रतिम चेंडूची सांगता झाली आहे. घाई केली आहे. अति घाई संकटात नाहीये. मिळते संधी आमच्या डीजे मास्टरला. जगजीवन म्हात्रे दादा यो आमचा नियोजन करतय हो सामन्यांचा. रियान म्हात्रे बिग फॅन मोठा आहे आमच्या मयूर दादाचा. रियान म्हात्रे बिग फॅन मोठा आहे आमच्या मयूर दादाचा. मयूर दादाने गोवा गोवटने चषक ठेवलाय हो मानाचा. मयूर पाटीलने गोवा गोवटने चषक ठेवलाय हो मानाचा. नक्कीच मानाची स्पर्धा आहे. खूप सुंदर असं आयोजन आपल्याला आयोजकांच्या वतीनं आणि तेच गीत प्रस्थापित केलं. आणि याच गाण्यांना आपण उदाहरण द्यावं कारण आपल्या दुसऱ्या व्यतिरिक्त गाण्यांना आपण युट्यूबमधून कट करावं लागतं. कारण त्याच्यावरती मग आपल्याला ब्लेम केला जातोय कॉपी केला जातोय. आपल्याच गाण्याचा गवगवा झाला बरा वाटतं. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपला कार्यक्रम आपण श्रेष्ठ आहोत म्हणून आपलाच गाणी वाजला पाहिजे. अगदी हेच ध्येय मनामध्ये बाळगलं गेलंय. डीजे मास्टर थँक्यू व्हेरी मच. शेवटचं षटक हाताळणीसाठी गोलंदाजाला श्रेयश. या शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या 36 झाली आहे. प्रत्येकाला वाटतं धावसंख्या झाली पाहिजे. गोलंदाजांना वाटतं धावसंख्या कंट्रोलिंग आली पाहिजे. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 10-15 धावा येतील असा विचार असेल दोन्ही फलंदाजाचा. अर्थात शुभम आणि सहकारी फलंदाज यज्ञेश. नेक्स्ट मॅच वाशीगाव आणि खोपटे. कम द स्टेज कप्तानला विनंती केली जातोय. यावेळेला हवाई हल्ला आलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जागेवरती चेंडू राहिलाय. स्ट्रोक बाय स्ट्रोक कमी पडली आणि पुन्हा एकदा संधी मिळते आमच्या डीजे साऊंड. हे आयोजन क्रिकेट सामन्यांचा आमच्या
नक्कीच मगाशीच स्टेजवरती चढता चढता आमच्या हितेशजींनी सांगितलं की हे कसं काय केलं सर्व, हे मंडप इतका भारी बनवला आहे. दरवर्षी हे आयोजन असतं, ब्लॅकआउट सुंदर आयोजन असतं, अतिशय अप्रतिम आयोजन असतं. आणि JTSचे माईक वापरलेत, काय क्लॅरिटी आहे माईकला, सुंदर बोलायलाही आनंद वाटतो. अजिबात वेकल मारत नाहीये, आवाज फेकतानाही सुंदरता मिळतोय. कारण नित्यजी पंडित सरांनी कंटिन्यू कित्येक कार्यक्रम करतात, ते डे नाईट कार्यक्रम करतात. आणि पुन्हा एकदा माईकचा ताबा घेतल्यानंतर, सरस्वतीला वंदन केल्यानंतर आपल्या मुखातून आवाज फेकतो तो कलाकारांचा आत्मा म्हणजे साऊंड सिस्टीम. अतिशय दर्जेदार आवाज पाहायला मिळतो या माईकमधून. हा, पाणी घेऊन नक्कीच 12 प्रतिनिधी तुमचा येईल, कारण त्यांना देखील काहीतरी काम हवं असतं. आपल्या नावं सांगतात, खऱ्या अर्थाने ते पण खूप महत्त्वाचे घटक असतात. 12 प्रतिनिधी इट बेस्ट इम्पॉर्टंट. श्रेयस फुलटॉट डिलिव्हरी आडव्या पट्ट्याने यावेळेला हवेची साथ आहे. जबरदस्त प्रहार, अखेरचा फटका ठरला षटकार. टाल्यांचा गडगडाट, आवाज डीजेचा घुमतोय. हे मयूर दादा हा लई दमदार होता रे एंट्री सरच गार. नक्कीच डीजे मास्टर थांबवतोय. 42 धावा आल्यात, 2 धावांची पेनल्टी मगाशी आपण उल्लेख केलाच होता. टी शर्ट ट्रॅक मला वाटतं नाहीये. आणि श्रेयसच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार बसलाय आणि तो षटकार अगदीच नावा संघाला वर्चस्व वाढविण्यासाठी ऐन वेळेला हा फटका मस्त मारलाय दुसऱ्या चेंडूवरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर आपण तिसऱ्या षटकाचा विचार केला होता, खूप स्लो धावसंख्या झाली होती, फक्त 2 धावा आल्या होत्या. अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती मगाशी वैष्णवनं. स्टेट डिलिव्हरी, उंची जास्त आहे, लांबी कमी, आणि वैष्णव परत झेलमध्ये येतोय आणि घेतलेला झेल मिळतोय डीजे दणकवा. हे साऱ्यांना वाटतंय नवल आमच्या मयूर दादाचा. साऱ्यांना वाटतंय नवल आमच्या मयूर दादाचा. मयूर पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मयूर पाटील दादानं आयोजन केलंय. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवरती सफलता घेतली आहे. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती सफलता श्रेयसने घेतली आहे. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता. तिसऱ्या चेंडूवरती परत विकेट घेतली आणि अनिकेत मात्रेचं आगमन मैदानामध्ये होतोय. परंतु आता धावसंख्या थांबलेली आहे आतापर्यंत 42 वरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया पहिल्याच या मॅच मध्ये स्कोर 50 पूर्ण करतील का नावा संघाचे खेळाडू. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मुलेखेड संघ बघूया टप्पाईट करतोय. नावा संघाजवळ खेळताना 50 पूर्ण करेल का, आणि नावा संघ देखील समोर असताना कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळेल मुलेखंड आणि नावा संघ दरम्यान हा सामना. चौथा चेंडू यावेळेला श्रेयसचा. मॅचला सुरुवात. अक्रॉस बनविला होतं, पंचांचा इशारा आलाय, स्वेअर चेंडूची सांगता झाली. एक धाव संघ 43 वरती आलाय. वाशिगाव आणि जरीमरी खोपटे या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, आपला प्रतिनिधी कोणी असेल तर लगेचच आमच्या समालोचन कक्षामध्ये या. हे आपणास विनंती आयोजकांच्या वतीनं आपणास दुसरा पुकार केला जातोय. पुढे येऊन स्पीच करण्याचा प्रयत्न होता. विकेट कापीरची नवलाई पाहायला मिळाली, परंतु मिसमॅच झाल्यानंतर पाहिलं चेंडू हातातून निसटलाय, त्याचा फायदा घेतला. एका धावेसाठी पूर्ण केली आहे धाव आणि एका धावेने 44 वरती येताना पाहतोय आपण संघ. 44चा हा आकडा आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये एखादा चौकार षटकार बसेल का. मुलेखेड संघाच्या चाहत्यांच्या टाळ्या येतील काय फलंदाजांना. हवेचा स्रोत आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाला हवेचा पूर्णपणे दाबा पाहायला मिळतोय. बॅटच्या खाली चेंडू पडेल असं वाटलं होतं, पुढे येऊन स्पीच करायचं राहिलं, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव लेग बाईटच्या स्वरूपानं मिळतंय. या सत्रातील शेवटचा चेंडू. धावसंख्या आली आहे 45 वरती. कोपटे संघ इथे उपस्थित आहे, सहर्ष स्वागत आहे. वाशी संघाला विनंती आहे आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवावी. रुपेशजी ठाकूर गुलसुंदे यांच्या वतीनं या मॅच साठी भरपूर शुभेच्छा आल्या. धन्यवाद रुपेशजी.
कार्पेटचा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये प्रवासाकरिता पाठविला. एक धाव दुसरीसाठी प्रयत्न, दुसरी धाव घेता घेता ती देखील पूर्ण केली. तिसरीसाठी प्रयत्न केले जातील. तिसरी धाव घेता घेता मात्र या ठिकाणी परतावं लागलं माघारी. अखेरीस पहिल्या 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर मला गुणलेखक संदीपजी पाटील मला कळवितात 8 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 47 धावा स्कोअर बोर्डवरती आल्यात आणि 48 धावांचं लक्ष पूर्तीसाठी ठेवलंय समोरच्या संघाजवळ, अर्थात नावा संघाजवळ. ते लक्ष कसं असेल येणारी वेळ सांगेल. परंतु परत एकदा ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटणे क्रिकेट चषकाच्या वतीनं या ठिकाणी 2024 मधली सुरुवात पाहायला मिळाली. खूप सुंदर नियोजन, सुव्यवस्था पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं शब्दशः सोमनाने स्वागत. 47+2 पॅनल्टीच्या म्हणजे 50 धावा तुम्हाला काढाव्या लागतील. 50 धावा काढाव्या लागतील. कंटिन्यू वर्तिक सर. आमचे निवेदक गुरुवर्य नितेश पंडित सर यांच्या अमोघ वाणीतून या आयोजनाचा शुभारंभ झाला. तदनंतर निवेदनामध्ये काव्यपंक्ती त्याचबरोबर शुभाषितांचा भरपूर आपल्याला उपयोग करणारे आमचे परममित्र आणि उरण समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय जयदास ठाकूर सर यांच्या अमोघ वाणीतून आपण पहिल्या सामन्यातील पहिल्या सत्राचं उत्कृष्ट निवेदन ही ऐकलं, त्याचबरोबर समालोचन ही ऐकलं. काही क्षणानंतर आपल्याला आमच्या अन्य काही समालोचकांचा त्यामध्ये जसकार गावचा गोड आवाज म्हणजे आमचे हितेश सर, पराग गावण सर यांचाही आवाज ऐकायला भेटेल. त्याचबरोबर आमच्या गोवठणे गावचा शनिकुमार पाटील यांचाही आवाज ऐकायला भेटेल. परंतु व्यासपीठावर अतिथींचं देखील काही स्थानापन्न झालेले आहेत. अतिथी त्यांचाही सन्मान करणं आणि या आयोजनासाठी आर्थिक त्याचबरोबर वस्तुरूप स्वरूपाचं सहकार्य करणाऱ्या दात्यांचा देखील नामोल्लेख करणं आमच्या आयोजकांचं कर्तव्य आहे. खरं तर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेलं आमचं मयूर पाटील यांच्या अगदी साथीदारांच्या समवेत सर्व हे अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि या नियोजनाला खरं तर दाद द्यावी अशा प्रकारचं ईश्वर मंडप डेकोरेटर खारीगाव यांच्या या DJ साऊंड सिस्टीम असेल किंवा मंडप डेकोरेशननं अधिकच त्या आयोजनाला उंची प्राप्त करून दिलेली आहे. हे आपल्याला यावर्षी गेल्या वर्षी खरं तर इतकं मोठं आयोजन असूनही यूट्यूबची सुविधा काही कारणास्तव प्राप्त नव्हती. परंतु आज या भागातील सर्व क्रिकेट रसिकांना चाहत्यांना यूट्यूबच्या माध्यमातून या आयोजनाचं खरं कौशल्य किंवा हे सर्व सामर्थ्य पाहावयास मिळेल. तर वळतोय व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्तींकडं समाज. तर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज सांगायला अभिमान वाटतोय. पंडित सर आपण नेहमी म्हणता किंवा जयदास सर आपण नेहमी सांगतोय की माणसानं व्यवसाय कोणता करावा. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आपण केकची दुकानं, गारमेंटची दुकानं आणि महिलांसाठी शृंगार म्हणजे ब्युटी पार्लर हे सर्वात जास्त चालणारी दुकानं आहेत. आणि त्यामधीलच आमचा एक युवा कार्यकर्ता आहे की ज्याचा आज वाढदिवस आहे आणि वैशिष्ट्य असं की या संपूर्ण आयोजनाला मालिकावीर पुरस्कारासाठी ज्यांच्या माध्यमातून ब्रँडेड कंपनीचा फ्रीज देण्यात आलेला आहे, कुमार यज्ञेश व यद्विक स्वप्नील भगत यांच्या नावानं हा फ्रीज दिलेला आहे. ते आमचे सर्वांचे लाडके एक युवा नेतृत्व स्वप्नील भगत हे व्यासपीठावर आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम मान्यवरांच्या वतीनं आणि स्टेजवर बसलेल्या सर्व मान्यवरांना त्याचबरोबर समालोचकांना मी विनंती करतोय की टाळ्यांच्या गजरात त्याला वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि मी आमंत्रित करतोय मयूर पाटीलला की आज स्वप्नील भगत याला यथोचित सन्मानित करायचं. मनोज दादा ईश्वर मंडप डेकोरेटरचे सर्व खरं तर या आयोजनाला ज्यांच्या नियोजनातून, ज्यांच्या आयोजनातून, ज्यांच्या या डेकोरेशनच्या माध्यमातून खरंच मोठी प्रसिद्धी मिळते. आम्ही इथेच सर सांगितलं की कसं हे केलं असेल. गेल्या वर्षी देखील अशा प्रकारचं मी अभिमानाने सांगेन की मोठी जुई गावचे अजित पंडित हे देखील चांगले मंडप डेकोरेटर आहेत. श्रीशा मंडप डेकोरेटर आणि ते स्वतः इथं पाहायला आले होते की कशा प्रकारचं आहे
आणि त्यांनीही म्हणजे एका मंडप डेकोरेटरची दुसऱ्या मंडप डेकोरेटर कडून वाहवा देखील केली गेली होती. अशा प्रकारचे डेकोरेटर. तर संदीप स्वप्नील भगत याला सन्मानित करताना मनोजदादा भगत त्याचबरोबर मयूर पाटील तरुणांच्या गळ्यातील एक ताईत बनलेलं हे व्यक्तिमत्व. अशा या व्यक्तिमत्वाकडून स्वप्नील भगत ज्यांच्या माध्यमातून या मालिकेला या क्रिकेट शृंखलेला मालिकावीर पुरस्कारासाठी एक ब्रँडेड फ्रीज दिलेला आहे. हे व्यक्तिमत्व स्वप्नील भगत यांचा सन्मान होतोय. जसकार गावचे सुपुत्र आणि आमचे परम मित्र उरण क्रिकेट समालोचक असोसिएशन मी हितेश म्हात्रे अगदी मनपूर्वक स्वागत करतोय. व्यासपीठावरती बसलेल्या सर्व सन्मानित व्यक्तींना मानाचा मुजरा करतोय आणि घेऊन चलतोय ओम साई ग्रुप पुरस्कृत क्रिकेट चषक 2024च्या या धमाकेदार पर्वामध्ये. नक्कीच मैदानामध्ये नक्कीच मैदानामध्ये जे आलो तेव्हा पाहिलं एक प्रचंड मोठं व्यासपीठ, मोठी स्टेज आणि नक्कीच मी म्हटलो की काय ते आयोजन, काय ते नियोजन, काय ते मैदान, अगदी सगळं ओके मध्ये आहे. नक्कीच सलामीची जोडी आली आहे 50चं. इथे आव्हान आहे, चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला मनीच्या बॅट मधून. आणखी एक मोठा फटका की जेल होईल. जीवित मात्र बहुतेक चेंडूच्या खाली आहे. सुंदरसा जेल, परंतु फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे जीवनदान मिळणारा. कारण की संधी होती, संधीचं सोनं देखील केलं, परंतु या ठिकाणी मुक्त फटका खेळण्याचं स्वातंत्र्य होतं त्यामुळे जीवनदान मिळालंय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होती आहे. टोटल धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली आहे. 50चा पाठलाग करतोय. कारण की आपण या नाटकातील दुसऱ्या अंकामध्ये पदार्पण केलं. अगदी टिट फॉर टॅट. यावेळेला इनसाइड आउटचा देखणा फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहेत, परंतु चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावा मिळतील 4. नक्कीच सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते या रायगड टेनिस क्रिकेट मधले 2 दर्जेदार. एका बाजूला तुम्ही रोहन घरात, ज्याला जॉन्टी या नावाने संबोधलं जातं, दुसऱ्या बाजूला मनीष घरात. तत्पूर्वी आपण विनंती करूया, कोपटे संघाचा कर्णधार तर जॉईन झाला. आपण वाशीगाव संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. वाशीगाव संघाचा संघनायक. दरम्यानच्या काळामध्ये दरम्यान जॉन्टी मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन पटका चांगला खेचला होता इनसाइड आउट, परंतु डीप मध्ये 2 खेळाडू खेळवण्याची मुभा होती आणि या वेळेला पकडला गेला. पहिला धक्का, पहिला हादरा आणि पहिला दणका नक्कीच नावा संघाला बसला. कारण की या वेळेला पहिलीच मॅच रायगड टेनिस क्रिकेट मधले 2 दर्जेदार संघ खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला मुलेकण संघ आणि दुसऱ्या बाजूला निर्जय नावा. या 2 संघांमध्ये धुमचक्री आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये. नटराज नावा आहे.
दरम्यान गोलंदाजामध्ये पहिलं षटक अनिकेत घेऊन आला, एक विकेट देखील बाद केला. स्ट्राईकला नवीन फलंदाज भूषण भोईर. यावेळेला चेंडू मात्र हलक्या हाताने खेळला, अगदी बॅक टू बॉलर. गोलंदाजानं देखील हा चेंडू अडवला, त्यामुळे कुठलीही धाव मिळणार नाही. 50चा पाठलाग तुम्हाला करायचा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक मैदानाची भौगोलिक स्थिती पाहता, नक्कीच पहिल्या इनिंगचा खेळ पाहता अंदाज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय की आउटफील्ड अति प्रचंड स्लो आहे, कारण की चेंडू नीटसा यावेळेला चांगला चेंडू आहे, परंतु पंचाने हा चेंडू वाईड दर्शवला. कारण की नक्कीच अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याच्या नादामध्ये चेंडू थोडासा दूर टाकला, त्यामुळे या ठिकाणी दंडित केला. आपण पाहू शकाल बाली गावातील एक जबरदस्त पंचांची भूमिका साकारणारं पंच आपल्याला पाहायला मिळते प्रशांत माळी सर. यावेळेला कुठलाही चुकीचा निर्णय त्यांच्या माध्यमातून मिळणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला सुदेश म्हात्रे, खोपटे गावातील एक दर्जेदार पंच आपल्याला पाहायला मिळतील. उरण पंच असोसिएशनचे 2 दर्जेदार पंच यावेळेला पंचांची भूमिका करताना आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा 50 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा. पहिला विकेट रोहन, की ज्यावरती नक्कीच मोठी मदार होती, परंतु तो यावेळेला पकडला गेला. फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षण चांगल्या झाल्यामुळे त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी अनिकेत सज्ज झाला. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे एकेरी धाव या ठिकाणी नक्कीच मिळणारा. एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती 13 च्या घरामध्ये. षटक देखील संपलंय. जाऊया आपण डीजेकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. देणगीदारांची नावाचा उल्लेख करतोय. खरं तर ओम साई ग्रुप आयोजित गोवा गोवटणे चषकाला ज्या मान्यवरांनी किंवा ज्या दात्यांनी अगदी दानशूर इच्छेनं मदत केलेली आहे, त्यामध्ये प्रथम क्रमांकाचा जो पारितोषिक आहे, उत्कृष्ट असं चषक आहे, तो कुमार आरुष स्वप्नील म्हात्रे व कुमार दक्ष स्वप्नील म्हात्रे यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे. द्वितीय क्रमांकाचा आकर्षक असा जो चषक दिसतोय, तो स्वर्गीय बनारस दिगंबर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमारी वैदेही व कुमार विनेश आमिष म्हात्रे यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे. तृतीय क्रमांकाची जी आकर्षक अशी ट्रॉफी असेल, ते स्वर्गीय परशुराम दीनानाथ पाटील व स्वर्गीय बनारस दिगंबर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार वियांश प्रणित पाटील व कुमार रिहान आवेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेले आहे. मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराच्या ज्या ट्रॉफ्या आहेत, त्या कुमारी स्वर्या व कुमार अद्विक सुदीप म्हात्रे यांच्याकडून. मालिकावीर पुरस्कारासाठी जो आकर्षक असा फ्रीज आहे, तो यज्ञेश व यादविक स्वप्नील भगत यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा प्रकारची जी आकर्षक अशी सन्मान चिन्ह आहेत, ट्रॉफीज आहेत, त्या स्वर्गीय गजानन रामा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमारी श्रेया व दित्य दर्शन म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. मालिकावीर पुरस्कारासाठी जो आकर्षक असा चषक आहे, तो रियू लॉजिस्टिक मार्फत अर्थात कुमार रिद उमेश वर्तक यांच्याकडून देण्यात आलेला आहे. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक साठी जे कूलर आहेत, ते कुमारी दित्या मंगेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर जी रोख स्वरूपाची देणगी आहे, ते दुसऱ्या षटकानंतर पुन्हा एकदा वाचन केले जाईल. तत्पूर्वी जाऊया समालोचनासाठी हितेश सरांकडे. दरम्यानच्या काळामध्ये अगदी मोठा फटका आपल्याला मनीष गिरेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. षटकार पंचांचा देखील इशारा आला. धावसंख्या अक्षरशः उडाली आहे. गोलंदाजीसाठी जीवित म्हात्रे आला आणि जीवित म्हात्रेवरती हल्ला बोल केला. कारण की मनीष घरत म्हटलं ना, तर नावा संघाचं बाहुबली आहे. खूप साऱ्या मैदानामध्ये या फलंदाजी बॅट कडकडताना आम्हाला पाहायला मिळाली आहे आणि यावेळेला तो नक्कीच चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला आणखी एक मोठा फटका खेचण्याच्या नादामध्ये चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. दर्जेदार झेल संपलाय, मात्र मनीष घरतचा खेळ. डीजे
नक्कीच पुढील देणगीदारांचा नामोल्लेख करण्याकडे वळतोय. या सामन्यांसाठी लागणारे सर्व चेंडू नितीन नारायण म्हात्रे व मिलिंद मनोहर म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. तदनंतर आर्थिक स्वरूपातले दाते जे आहेत त्यांचा नामोल्लेख होतोय. हा उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी जे 3 कूलर आहेत त्यापैकी कुमारी दित्या मंगेश म्हात्रे यांच्याकडून 2 कूलर आणि श्रीयुत संदीप वसंत पाटील यांच्याकडून 1 कूलर अशा प्रकारचे 3 कूलर असतील. 2000 रुपये आर्थिक धनराशी स्वर्गीय आयुष प्रवीण पाटील यांच्या स्मरणार्थ हिमेश प्रवीण पाटील यांच्याकडून, 2500 रुपये श्रीयुत रुपेश रामनाथ पाटील याचकडून, 1000 रुपये श्रीयुत गुड्डू शर्मा याचकडून, 1000 रुपये श्रीयुत गजानन शंभा म्हात्रे याचकडून, 2000 रुपये श्रीयुत मनोज अशोक पाटील यांच्याकडून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जे आहेत, 1000 रुपये स्वर्गीय हरेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती प्राची निर्णय यांच्याकडून. पुढील देणगी असेल 500 रुपये श्रीयुत महेश सखाराम पाटील यांच्याकडून, 500 रुपये श्रीयुत सुभाष नारायण म्हात्रे यांच्याकडून. आणखी त्याचबरोबर माजी गोबठाणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय समीर गुरुनाथ म्हात्रे यांच्याकडून देखील 5000 रुपयाची धनराशी या आयोजनासाठी, 10,000 रुपयाची धनराशी या आयोजनासाठी आलेली आहे. सन्माननीय समीर गुरुनाथ म्हात्रे माजी उपसरपंच गोवठणे यांच्याकडून या आयोजनासाठी 10,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. या सर्व दात्यांचं ओम साई ग्रुप अर्थातच गोवा गोवठणे चषक आयोजक अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभारी आहेत. वळूया पुन्हा एकदा हितेश सरांचा खूप वेळ घेतला, आता मात्र कंटिन्यू करतील हितेश सर. धन्यवाद सुनील वर्तक सर. नक्कीच 2 षटकाचा या ठिकाणी खेळ संपला. 29 धावा म्हणजे सरासरीहून जास्त धावा असं वाटलं होतं की जवळपास षटकामागे 10ची सरासरी पकडायची आहे, परंतु यावेळेला जवळपास 14.5च्या सरासरीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हान थोडंसं मोठं नव्हतं आणि छोटी धावसंख्या यशाची कधी हमी देत नाही असं म्हणतात. आणि पहिलं सत्र ज्या वेळेला चालू झालं मैदानामध्ये हवा नव्हती, त्यामुळे मोठे फटके थोडेसे रोडावले होते, परंतु दुसरं सत्र जसं चालू झालं ना तसं मैदानामध्ये हवेचा संचार आणि आता मात्र मोठे मोठे विस्फोटक यावेळेला नावासंघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की 50चा या ठिकाणी पाठलाग करायचा, 29 झाल्यात म्हणजे आता येणारे 18 चेंडू आणि 21 धावांची गरज, म्हणजे चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावं लागणारा. अनिकेत पुन्हा एकदा आला, आपलं वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आहे, निहार आहे चेंडूच्या खाली आणि एक सुंदरसा झेल संपलाय. भूषण भुईरचा खेळ डीजे थँक्यू डीजे थँक्यू. नक्कीच आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जसं संपला तसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला जाणवला. बाह्य वर्तुळामध्ये 5 खेळाडू डीपमध्ये लावण्याची परवानगी मिळाली. आतमध्ये 6 क्षेत्ररक्षक ज्यामध्ये गोलंदाज आणि यष्टीरक्षक इन्क्लूड असेल, त्यामुळे नक्कीच मैदानाच्या चप्प्यावरती जसं क्षेत्ररक्षक तैनात झालं तशा प्रकारे आपण पाहिलं तर भूषण भुईरला बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल झाला. या रायगडचा जोफ्रा अर्जर वैष्णव भोईर. आव्हान थोडंसं छोटं आहे, परंतु ही मॅच बनवायची असेल ना नक्कीच ही मॅच बनवायची असेल ना तर चांगली गोलंदाजी अचूक टप्पा पकडावा लागेल अनिकेतला. यावेळेला डिफेन्सिव्ह चेंडू खेळला. चेंडू जर हातामध्ये मिळाला असताना तर मात्र रनआउटचा चान्स होता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला स्थान नाही आहे आणि हे शब्द वापरले नाही तर क्रिकेट देखील पूर्ण होत नसतं. त्यामुळे एक धाव आली आहे. वैष्णवने आपलं खातं खोललं. धावसंख्या मात्र तिसऱ्या दशकामध्ये
नक्कीच बॅट कमिंगची आठवण करून देणारा आकडा यावेळेला नक्कीच नावा संघाने स्कोर कार्ड वरती छापला. आणखी 20 धावांची गरज आहे. तीस धावा झाल्यात. 20 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्राईक वरती यावेळेला आपण पाहू शकाल आर्यन आहे, ज्याच्या बॅट मधून एक मोठा तडाखा आपण पाहिला होता. यावेळेला चांगला फटका खेचलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्याहून चांगला यावेळेला पकडला जातोय आणि फलंदाज आर्यन होतोय फेल. त्यामुळे जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. फलंदाजीची आक्रमकता इथं नडताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. आव्हान थोडं सोपं आहे, परंतु लाफ्टेड फटके मारण्याच्या नादामध्ये या ठिकाणी विकेट गमावताना नावा संघ आपण पाहू शकाल. दरम्यान आपण वाशीगाव संघाला पुन्हा एकदा विनंती करूया, पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान तिसऱ्या षटकानंतर आपण विनंती करूया 12व्या खेळाडूला का आपण मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना आपण विनंती करूया की तिसरं षटक जसं संपेल ना आपण मैदानामध्ये, कारण की आताच्या घडीला आपण 3 चेंडू संपलेले पाहिलेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आजच्या दिवसामध्ये. या सामन्याची सुरुवात आमचे गुरुवर्य नितेशजी पंडिल यांच्या गोड निवेदनातून करण्यात आली. आजच्या दिवसामध्ये आमचे दुसरे समालोचक आपण पाहिले जयदास ठाकूर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आणि दोस्ती दुनियेतील अगदी राजा माणूस म्हणजे नक्कीच वर्तक सर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट करण मैदानामध्ये आला. एक वेगळीशी केच रचना आपल्याला करणचे जरूर पाहायला मिळते, परंतु यावेळेला अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू मध्ये त्याने या ठिकाणी एकच धाव खर्च केली आहे. यावेळेला आणखी एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टाळ्यांचा गडगडाट का होणार नाहीये, कारण की नक्कीच मॅच जिंकायची असेल तर निर्धाव चेंडू नक्कीच टाकावे लागतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की या ठिकाणी तुमची लाईन चांगली असेल ना तर तुमचा संघ पुढे सरकेल आणि जर तुमची लाईन खराब असेल ना तर तुमचा संघ या स्पर्धेतून बाहेर देखील जाईल. यावेळेला ऑफस्टम्पच्या खूपसा बाहेर आहे. पंचांनी सांगितले टप्पा खराब आहे, तुमची दिशा खराब आहे, कारण की नक्कीच तुमची दिशा खराब असेल तर तुमची दशा होऊन जाईल. त्यामुळे यावेळेला चांगली दिशा ठेवावी लागणार आहे. नवीन फलंदाज नक्कीच मैदानामध्ये आलाय, कारण मैदान जर आपण पाहिलं तर हवेमध्ये चेंडू मारला तर अगदी मोठा फटका मिळण्याची शक्यता आहे. यावेळेला आणखी एक वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी लाईन खराब आहे. एक धाव आणखी एक ऍड होणार आहे. धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचली आहे. अगदी ग्लेन बँक्सवेल आणि ईशान किशनची आठवण करून देणारा आकडा छापलाय यावेळेला नावा संघानं. आणखी एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की नक्कीच हे षटक मात्र आत्ताच्या घडीला नागिनीसारखं लांबलचक होताना पाहायला मिळत आहे. पहिले 3 चेंडू अक्षरशः चांगले टाकले होते, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हे षटक पूर्ण करताना थोडंसं महागडा ठरताना हा गोलंदाज पाहतोय, ज्याचं नाव आहे अनिकेत. 33 धावा धावपलकावरती हार्दिक पांड्या ची आठवण करून देणारा आकडा या ठिकाणी छापला जातोय, कारण की नक्कीच आताच्या घडीला आपण पाहिलं तर तुमचं आव्हान आता मात्र छोटं आहे. 33 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असेल नावा संघाला. त्यामुळे तुम्हाला इथं या ठिकाणी मॅच जिंकायची असेल तर रेखीव गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला अलंग कार्पेट जमीनला गुदगुल्या करत चेंडू चाललाय. जीवित मात्रेगड एक धाव मिळणार आहे, कारण की या मैदानाचं वैशिष्ट्य आपण पाहिला तर आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. तुम्हाला या ठिकाणी चौकार मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, कारण की अलंग कार्पेट आपण पाहिलं ना चेंडू जात असताना अगदी हळूवार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, कारण की थोडंसं लांबलचक षटक आपल्याला पाहायला मिळते. हे षटक पूर्ण करताना खूप सारे खराब चेंडू यावेळेला अनिकेत टाकलेत. यावेळेला स्वीट साऊंड आणि तो साऊंड आमच्या प्रेक्षकाला सांगून गेला दॅट्स अ मार्ट हिट षटकार डीजे.
आता मात्र 10 धावांची गरज आहे. हल्ला बोल केला यावेळेला पूर्णपणे तो नावा संघानं. धावसंख्या 41 झाली आहे. 9 बॉल दिला. नक्कीच चुकी बद्दल समस्व. चला आपण वाशेगाव संघाला पुन्हा एकदा विनंती करूया की आपण टॉस करण्यासाठी आयोजक तुमची वाट पाहत आहेत, कारण की एक मोठं आयोजन आहे, त्यामुळे वेळ वाचूया. खेळ वाचवण्याचा प्रयत्न आयोजक करतील. यावेळेला 41 धावा, 9 धावांची गरज आहे. हल्ला बोल केला. पहिले 3 चेंडू चांगले टाकल्यानंतर थोडीशी दिशा भरकटली अनिकेतनं. यावेळेला लेटकट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी वैष्णवने 1 धाव घेतली आहे, त्यामुळे धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली आहे ती 42च्या घरामध्ये. 3 षटकाचा अक्षरशः वाजवी खेळ संपला. थोडासा वेळ आपल्याकडे जरूर शिल्लक आहे. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. मयूर पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मयूर पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. नवीन षटकाला या ठिकाणी सुरुवात करतोय आपण. गोलंदाजीसाठी गोलंदाज आला. विपुल मात्रे गोलंदाजीसाठी आला. या ठिकाणी दुसरी धाव जोखमीची होऊ शकते. पंचांकडे लॉर्ड अपील करण्यात आलं होतं. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू लोटून दिला होता आणि या ठिकाणी 2 धावा वैष्णवला मिळणार आहे. धावसंख्येमध्ये वाढ. 44 धावा या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. 50चा पाठलाग करताना आपण पाहिला. दरम्यान मॅच जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आताच्या घडीला 6 धावांची गरज आहे. रिव्हर्स स्वीप, दुधाली तलवार आणि या ठिकाणी मिळवला षटकार. मॅच फिनिश करणारा, महेंद्रसिंग धोनीची आठवण करवणारा लाजवाब षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. मी खेळाडूंना विनंती करतोय की आपण लाईनअप करून मैदानामध्ये जाणे, लाईनअप करूनच मैदानामध्ये, आणि नक्कीच मॅचचं विसर्जन करताना आपण हस्तोलंदन देखील करायचं आहे. नक्कीच एक मोठं आयोजन आहे, त्यामुळे नक्कीच सर्व खेळाडूंना आपण विनंती करूया की आपण मैदानामध्ये उतरताना लाईनअप करून मैदानामध्ये उतरायचा आणि नक्कीच मॅच समाप्त करताना आपण नक्कीच हस्तोलंदन देखील करून या मॅचला समाप्त करायची आहे. चला, वाशीगाव संघाला पुन्हा एकदा विनंती आहे की खोपटे संघ आपली वाट पाहतोय. अगदी चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं आव्हान चांगलं होतं. पहिल्या 2